रेणापूर तालुक्यामध्ये सकाळी अर्ज केल्यानंतर संध्याकाळपर्यंत कुणबी प्रमाणपत्र दिलं आणि त्यावरून लक्ष्मण हाके सारख्यांनी एक गहजब माजवायला सुरू केलेला आहे. आता बघा, महाराष्ट्रातलं आरक्षण संपलं, ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे, 12 बलुतेदारांच्यावर अन्याय सुरू होणार आहे. ज्या शोषणकर्त्या जमातीच्या विरोधात हे आरक्षण असते, राज्यकर्त्यांच्या विरोधात हे आरक्षण असते, असं डेंगा पेटायला चालू केलेलं लक्ष्मणराव. अरे लक्षात, तू एक सांग, 12 बलुतेदार, आलुतेदार, कुणबी, शेतकरी, हे गावगाडा तुला गावगाडा किती माहिती आहे रे? अरे शेतकऱ्याच्या शेतात जर काही एखादं खळं झालं तर शेतकरी पहिल्यांदा 12 बलुतेदार आलुतेदाराला द्यायचा रे, आणि मग स्वतःच्या शेतातलं धान्य स्वतःच्या घराकडे न्यायचा. जर पिकलं जास्त तर गाडीचा हेल लावू कडबा द्यायचा दुसऱ्या समाजाच्या माणसाला रे. लक्षात. अरे आणि सुतार लोहार सुद्धा पैसे घेतल्याशिवाय काम करीत नव्हते असं नव्हतं. अरे हे सुतार असेल, लोहार असेल, नाभिक असेल, कुंभार असेल, वर्षभर सेवा द्यायचे आणि गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्याकडनं त्यांचे बोलवता त्यांनी घ्यायचे रे. गाव अख्खं सधन असायचं, सगळे शेतकरी आणि हे 12 बलुतेदार खुश असायचे रे. लक्षात. मराठ्यांनी कधी कोणावर अन्याय केला नाही. अरे गावगाड्यात, मंदिरात असेल, कशात असेल, चावडीत असेल, कधी मराठ्याला मंदिरात प्रवेश मिळाला आणि 12 बलुतेदाराला मिळाला ना असं नाही. आम्ही भजनात सुद्धा एकत्र बसणारे लोक आहे रे. लक्षात. तुझ्या मनात तुला विष पेरायचं मराठवाड्यामध्ये आणि कुणबी प्रमाणपत्र मिळवलं म्हणून तुला सगळ्या लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचा. तुझं राजकारण चालणार नाही रे. लक्षात. तुला बाहेर काढलेला रे बाबा. ओबीसीने तुला लात मारून तुझ्यापासून लोकांनी तुला बाहेर काढलाय. तू विष पेरालायस म्हणून. सुधर. राज्यकर्ते जमात. अरे तिसरे मुख्यमंत्री ह्या राज्याचे ओबीसी मधले रे. लक्षात. सलग सगळ्यात जास्त मुख्यमंत्री पदावर राहणारे तुलाही माहिती आहे की रे ओबीसी होते. मराठ्याचा मुख्यमंत्री झालेला त्याला 2-2 वर्ष 3-3 वर्ष असे सर्व्हिस मिळाल्या रे. लक्षात. तिने संख्येनं अरे एका देवेंद्र फडणवीसांची कार्यकर्ता आणि शरद पवार साहेबांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद, हे सुद्धा बरोबर होत नाही रे. केवळ मुख्यमंत्री झाले म्हणून, केवळ मंत्री झाले म्हणून मराठा समाजाला पुढारले म्हणणार असाल तर देशाचा पंतप्रधान आता नरेंद्र मोदी ओबीसी आहेत. मग तुम्ही सगळे ओबीसी पुढारलाय का आणि तुम्ही आरक्षण सोडणार आहे का? ह्या गोष्टीचा आता जबाब तुम्ही सगळ्यांनी दिला पाहिजे. आणि आमचं जे हक्काचं आरक्षण आहे 50% आत असलेलं 23 मार्च 1994 हिरावलेलं ते आम्ही परत मिळवणार आहे. लक्षात ठेव.